तर मंथनच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पूर्ण जी संख्या आहे, पूर्ण 1000, आतापर्यंत आपण 3 अंकी संख्या पाहिलेली होती आणि आता जी आपण पाहणार आहोत ती आहे 1000 मधली संख्या। 1000 म्हणजे कशा पद्धतीने असतात तर या ठिकाणी बघा, एकक, दशक, शतक, हजार। तर या ठिकाणी आपण बघतोय 1000 म्हणजे 1 वर त्या ठिकाणी 3 शून्य आपण त्या ठिकाणी देत असतो। ओके, तर 10 शतक म्हणजे 1000 झालं। आणि 100 दशक म्हणजे पण 1000। 100 दशक म्हणजे काय, दशक म्हणजे 10 10 10चे असे 100 घेतले तर आपलं त्या ठिकाणी काय होणार आहे, 1000 संख्या तयार होणार आहे, बरोबर। आणि 10 शतक, शतक म्हणजे कितीचे असतात, 100ची। असे जर आपण 10 घेतले, 100 100 100 असे जर 10 घेतले तर किती तयार होतील, 1000 ही संख्या तयार होते। आणि 1000 ही सर्वात 4 अंकी लहान संख्या आहे, लक्षात घ्या। 4 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर 1000, बरोबर। आणि मोठी संख्या कोणती येणार, 9999 ही सर्वात 4 अंकी मोठी संख्या येणार आहे। आणि आता आपण जी पाहिली 1000 ही सर्वात काय असते, लहान संख्या असते। लहान आणि मोठी ही लक्षात ठेवा। तर आता जी आपण संख्या पाहिलेली आहे 1000ची, आता याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया। तर आता बघा, या ठिकाणी दिलेलं आहे व्यवसायामध्ये पहिलंच गणित दिलेलं आहे या ठिकाणी की 500 ही संख्या अक्षरात कशी लिहाल। आता 500 आपण काय करायचं, याला एकक दशक शतक करू शकतो। 500 तर एकक, दशक, शतक आणि हे काय त्याच्या पुढचं येतं 1000, म्हणून ही संख्या किती आहे, 5000। तर ऑप्शन नंबर 3। आता ही पुढची संख्या काय, 4000 ही संख्या अंकात कशी लिहाल। आता 4000, 1000 म्हटल्यानंतर आपण काय करतो 4 आणि त्याच्यावर किती शून्य येणार, 3 शून्य, त्यामुळे ऑप्शन नंबर 4। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। या ठिकाणी बघा, येथे काय दिलेले 500 अधिक 500 ही बेरीज किती होईल बघा। आता 500 आणि 500 किती होतात, तुम्ही करून पहा। 500 अधिक 500 दोघांची बेरीज किती होईल, 5 आणि 5 किती होतात, 10, ठीक आहे। म्हणजे हे किती झाले, 1000, असा ऑप्शन नंबर 3, ठीक आहे। आता आपण पुढे पाहूया, सोप्या पद्धतीने दिलेलं आहे बघा। आता इथं किती दिलेत, 900 अधिक 100, 900 100 किती होतील, तोंडी उत्तर येतं बघा या ठिकाणी 1000। हे 10000 आहेत, हे किती आहेत 1000, 900, 9000, 100। आता पुढची संख्या आहे बघा, ही किती आहेत 8000, बरोबर। तर आता ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपण सांगू शकतो। तर आता बघूया आपण पुढे। या ठिकाणी आत्ताच आपण शिकलो बघा 100 दशक। आता 100 दशक काय म्हटलेलं आहे त्यांनी, शंभर दशक म्हणजे आपण काय म्हणतो बघा, 100 दशक याचा अर्थ काय होतो की 1000, बरोबर। 100 दशक म्हणजेच काय, या ठिकाणी 1000 हे होतात। 100 जर 10चे असतील तर त्याचं उत्तर किती येईल, 1000, बरोबर। तर मग 1000 मध्ये एकक किती असतील, 1000 एककच असतील ना। 1 1 1 1च्या संख्या किती येणार, 1000, बरोबर। म्हणून 100 दशक म्हणजेच 1000 एकक, लक्षात ठेवा। 100 दशकची कन्सेप्ट मी तुम्हाला परत एकदा सांगतो या ठिकाणी। तर 100 दशक, दशक म्हणजे किती झाले, ह्याला 10 ने गुणायचं, याचं उत्तर किती येईल, 1000, बरोबर। आता 1000 म्हणजेच यांनी विचारलेले की किती एकक, तर 1000 मध्ये किती एकक असतात टोटल, तर एक एक जर आपण संख्या मोजली 1 1 1 तर किती येतात, 1000चं 1000च येणार, म्हणून ऑप्शन नंबर 4। आता बघा 7 सहस्त्र, सहस्त्र म्हणजेच 1000, लक्षात ठेवा। 7 सहस्त्र, सहस्त्र म्हणजे किती, 1000। 7ला जर 1000 ने गुणलं म्हणजे 1 1000चे असे किती आहे त्या ठिकाणी 7, म्हणून आपण याला गुणतोय। तर 7 गुणिले 1000 किती होईल या ठिकाणी, 7000। म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 4 आपला आलेला आहे। आता पुढे पाहूया, त्यांनी काय दिलेलं आहे, 8वं जे उदाहरण आहे याच्यामध्ये परत तेच विचारलेलं आहे बघा की 400। आता याच्या स्थानिक किंमत, स्थानिक किंमत आपण कशी काढतो बघा, 4 1 2 3 या ठिकाणी याची स्थानिक किंमत किती आहे, 0, याची किती आहे 0 0, याची किती आहे 0 अधिक 0 0 0 आणि याची किती असणार आहे
4000 याची किंमत काय, थोडक्यात त्याचं स्थानिक आपल्याला सांगायचं. एकक या ठिकाणी हे काय आहे, एकक आहे, हे दशक आहे, हे शतक आहे, याची किंमत 100 आहे आणि याची किंमत 1000 आहे. म्हणून या 400ची किंमत किती आहे, या 4ची किंमत आहे 1000. आता बघा 80 शतक, खूप सोपं असतात अशा पद्धतीचे उदाहरणं सोडवणं. 80 शतक म्हणजे किती. आता शतक म्हटल्यावर 80ला कितीने गुणणार आपण, शतक कितीचं असतं, 100चं. म्हणून आपण याला कितीने गुणणार, 100ने गुणणार. मग 80 गुणिले 100 किती येतील सांगा बरं. 80 गुणिले 100 8000. हे गुणाकार करण्याची सोपी पद्धत अशी असते की आपण काय करायचं, 8 एके 8. ठीक आहे, याचं उत्तर दाखवतो बघा. 8 एके 8 आणि हे शून्य किती आहेत ते मोजायचे. 1 2 3 तेवढे शून्य इथं द्यायचे. झालं, सोप्या पद्धतीने गुणाकार या ठिकाणी आलेला आहे. आता ही संख्या बघा तुम्हाला इझिली लिहिता येईल, 9000. बरोबर. आता आपण पाहूया इथं दशकाचंच उदाहरण पाहूया. या ठिकाणी 3000 एकक. बरोबर, 3000 एकक म्हणजे एक संख्या किती आहेत, 3000 आहेत. तर त्यांनी विचारलेलं आहे की दशक किती. मग याला काय करतो आपण, थोडक्यात 10ने भागत असतो. लक्षात ठेवा, हा शून्य गेला म्हणजे किती झाले, 300 त्या ठिकाणी दशक आहेत. बरोबर, 300 त्या ठिकाणी दशक आहेत. आता हा एक पर्याय बरोबर आहे. 3000 एकक म्हणजे किती दशक, त्यामुळे त्या आपले काय येणार आहे, 300 दशक हेच उत्तर येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी बघा पर्याय जो आहे तो ऑप्शन नंबर जो 4 दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त ब हा योग्य आहे. ठीक आहे. आता याची बेरीज करायची आपल्याला आणि जे काय उत्तर येईल ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. इथं सुद्धा तसंच आहे बघा, उत्तर सहस्त्र येईल. सहस्त्र म्हणजे काय येतं, 1000. तर खालीलपैकी बघा आता पूर्ण हजारात लिहिलेली संख्या कोणती आहे. पूर्ण हजारात लिहिलेली संख्या 3 सहस्त्र. 3 सहस्त्र म्हणजे किती झाले, 3 गुणिले 1000. मराठी आकडा या ठिकाणी इंग्लिश आकडा आलेला काय प्रॉब्लेम नाही. तर याचं उत्तर किती आलं, 3000. 700 दशक. 700 दशक म्हणजे या ठिकाणी काय येईल, 700 दशक. 700 गुणिले दशक. आता याचं उत्तर सुद्धा मगाशी मी सांगितलं, 7 एके 7 आणि 2 शून्य आणि हा 1 शून्य किती झाले, 7000. म्हणजे हे सुद्धा उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. 4 शतक. 4 शतक म्हणजे काय येणार आहे इथं, 4 शतक 400 येणार आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर नाही आहे त्या ठिकाणी. बरोबर, म्हणजे किती बरोबर आहेत याच्यामध्ये, फक्त 3च ज्या पर्याय आहेत ते पूर्ण हजारात आहे. एक जो पर्याय आहे तो शतकामध्ये आहे. ठीक आहे. तर बघा अशाच पद्धतीने पुढचं एक गणित दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी. ते काय आहे आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येचा या ठिकाणी संख्येचा एकक दशक शतक स्थानी 0 हा अंक येईल. आता एकक दशक शतक स्थानी कोणत्या संख्येचा येणार आहे बघा, 7 सहस्त्र. 7 सहस्त्र म्हणजे किती संख्या झाली ही, 7000. 1000 म्हणजे किती संख्या झाली ही, 1000. 5 शतक म्हणजे ही किती संख्या झाली, 5 शतक म्हणजे 5ला 100ने गुणणार, इथं आले 500. तर 2 दशक, 200 दशक. 200 दशक म्हणजे 200 गुणिले 100, 200 गुणिले 10 म्हणजे इथं किती आले, 2000. म्हणजे ही पण संख्या हजारात येते आहे, ही एक संख्या हजारात येत आहे आणि एक म्हणजे अ, क आणि ड. या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे.